अमृता आकाश आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत। प्रेक्षक हो, जगातील हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशाच्या तुलनेत भारतात जास्त आहे। भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाखांपेक्षा जास्त अँजिओप्लास्टी आणि बायपास होतात। पण माधव बागनं त्यांच्या 17 वर्षांच्या अनुभवात एकूण 1 लाखाहून अधिक हृदयरोग रुग्णांना बायपास सारखे हार्ट ऑपरेशन टाळण्यास मदत केली आहे। तर ही आयुर्वेदिक चिकित्सा हृदय रुग्णांसाठी कशी उपयोगाची ठरते याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सोबत आहेत हृदय विकारावर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग संस्थेच्या खोपोली हॉस्पिटल येथील ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। जसं मी आता म्हटलं की माधवबाग मध्ये आजवर हजारो रुग्णांवर उपचार झालेले आहेत, तर या लाखो रुग्णांचे बायपास सारखे ऑपरेशन्स देखील केवळ माधवबागच्या ट्रीटमेंटमुळे टळले। तर नेमकं हे कसं शक्य होतं? माधवबाग गेल्या 17 वर्षापासून ज्यांना अँजिओग्राफी सांगितलेली आहे, रॅदर ज्यांची झालेली आहे, प्लास्टी सांगितलेली आहे किंवा त्यांची प्लास्टी झालेली आहे, ज्यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि ब्लॉकेजेसमुळे बायपास सर्जरी किंवा कुठलंही इंटरव्हेन्शन करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि रॅदर ज्यांची झालेली आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्यामुळे हृदयाची ताकद कमी झालेली आहे, हृदयाचा आकार वाढलेला आहे आणि हे होण्यासाठी जे रिस्क फॅक्टर आहेत म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, तुमच्या हृदयाची लवचिकता कमी होणे, झडपांमध्ये प्रॉब्लेम असणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे आणि थायरॉइड, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे स्ट्रेस। ह्या सगळ्याची मॅनेजमेंट करण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा करतो। त्याचं महत्त्वाची आपली जी चिकित्सा आहे ती संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची चिकित्सा आहे। आता आयुर्वेदाने जी पंचसूत्री सांगितलेली आहे, आहार, विहार, औषध, पंचकर्म आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या चिकित्सेनुसार आपण सगळी ट्रीटमेंट करतो। त्यामध्ये आपली जी मेन ट्रीटमेंट आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण, ह्या अंतर्गत आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे की दिवसाचं आचरण कसं असावं, म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ब्राह्मी मुहूर्तावर पेशंटला उठवलं जातं ते रात्री 8:30 पर्यंत पेशंटचा दिवस असतो। त्यामध्ये रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सगळं शिकवलं जातं, करून घेतलं जातं। दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं, 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर, रोज टेस्ट, रोज फरक पेशंटला दाखवला जातो आणि ह्या रोजच्या रोज जी इम्प्रूव्हमेंट होत असते ती आपण पेशंटला स्वतः आपण रिपोर्ट्स करून दाखवतो। त्याच्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियक इम्पेंडोस्कोपी अशा वेगवेगळ्या टेस्ट करतो। असे 1 किंवा 2 पेशंट झाले नाही तर 10 लाखाहून जास्त हृदयरोगाचे पेशंट छान झालेले आहेत आणि अजून कित्येक 2006 पासून ते आनंदी जीवन जगतायत। हे फक्त शक्य झाले आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे। आणि याचा जो आपला रिसर्च आहे की 1-2 पेशंट मध्ये नाही झालाय तर अनेक पेशंटचं जे रिसर्च पेपर आहे म्हणजे आपलं मेन जे हार्टचं जर्नल आहे लॅन्सेट, पुन्हा इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, अमेरिकन हार्ट असोसिएशन, जापी अशा विविध संस्थांमधून आपले रिसर्च पेपर सबमिट झालेले आहेत आणि त्याला अप्रिशिएशन सुद्धा मिळालेलं आहे। हे होण्याचं कारण फक्त आणि फक्त आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची ट्रीटमेंट आहे। तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन टाळण्याच्या उद्देशानेच माधवबाग मध्ये नॉन सर्जिकल SHS चिकित्सेची निर्मिती केली गेली आहे। लॅन्सेट, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, ब्रिटिश मेडिकल जर्नल सारख्या 150हून अधिक विश्वविख्यात संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP सारख्या आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने मात देता येऊ शकते। 10 लाखाहून अधिक रुग्णांनी या चिकित्सेचा लाभ देखील घेतलाय। तुम्ही देखील जर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पाळू इच्छित असाल तर ताबडतोब तुमचा फोन उचला आणि 02248932393 या नंबरवर आत्ताच मिस्ड कॉल द्या। तुमचे जुने रिपोर्ट्स दाखवून तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्ही नक्कीच घेऊ शकता। तर डॉक्टर, आपला हा प्रोग्राम झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांचे आपल्याला फोन देखील येत असतात, त्यांचे काही प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचत असतात। त्यातलाच एक प्रश्न की अनेक रुग्णांना 80%, 90%, 100% असे ब्लॉकेजेस असतात, तर आपल्या माधवबागच्या चिकित्सेने असे रुग्ण देखील या ब्लॉकेजेसवर मात करू शकतात का? नक्कीच करू शकतात। ब्लॉकेजेस किती का असेनात, महत्त्वाचं काय तर ब्लॉकमुळे जो रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाहीये
त्यामुळे पेशंटला चालताना दम लागणे, छातीत भरणे, डाव्या साईडला छातीत पाठीत दुखणे, डावा हात दुखणे, तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणे, छातीत जळजळ होणे, घशामध्ये आवळल्यासारखं होणे, जबडा दुखणे, दात दुखणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, धडधड होणे, फक्त पाठीमध्ये दुखणे, फक्त दोन्ही हात दुखणे, फक्त एल्बो जॉईंट दुखणे, असे विविध लक्षणे दिसतात फक्त हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. म्हणजेच काय तर ब्लॉकेजेस महत्वाचे नाहीये, तर ब्लॉकमुळे जो रक्तपुरवठा होत नाही तो चालू होणं महत्वाचं आहे. त्यामुळे ब्लॉकेजेस जे पेशंट असतात त्यांची सर्जरी काय केली जाते तर बायपास किंवा प्लास्टी. तर बायपास मध्येच अर्थ आहे की एक मार्ग बंद आहे तर दुसऱ्या मार्गाने तिथे पोहोचणे. म्हणजे आमच्या हॉस्पिटलच्या समोर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, तो जर बंद झाला तर खोपोली मार्गाने पुण्याला पोहोचणे म्हणजे तुमची बायपास सर्जरी. आता बायपास सर्जरीमध्ये काय केलं जातं, ही ब्लॉक वाली आर्टरी पेशंटच्या शरीरातली रक्तवाहिनी काढून जोडून देऊन रक्त पुरवठा चालू करून दिला जातो. म्हणजे महत्वाचं काय तर रक्त तिथं पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण जे माधवबाग मध्ये 7 दिवसाची निवासी चिकित्सा करतो त्याच्यामध्ये संपूर्ण हृदय शुद्धीकरण मध्ये आपण स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती यांनी काय केलं तर जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून म्हणजे नवीनच रक्तवाहिन्या तयार करून हृदयाचा रक्त पुरवठा वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या बायपास होते आणि त्यामध्ये आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियक इम्पेंडोस्कोपी अशा वेगवेगळ्या टेस्ट करून पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो. म्हणजे अँजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस दिसले ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन काही कमी होते की नाही हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं, ट्रेडमिल टेस्ट वरून समजतं. तर ती टेस्ट आपण पहिल्या दिवशी करतो. सपोज पहिल्या दिवशी ह्या स्ट्रेस टेस्ट ही 15 मिनिटाची असते. पेशंट 10 मिनिट चालतोय, त्यांना ECG मध्ये चेंजेस होत आहेत, रक्तपुरवठा त्यांचा कमी होतोय, तर शेवटच्या दिवशी पुन्हा ही टेस्ट केली जाते आणि हा रक्तपुरवठा वाढलेला आहे हे इथेच दाखवून दिलं जातं. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ आपण इथे 7 दिवसाच्या चिकित्सेमध्येच दाखवतो. पण ह्या 7 दिवसामध्ये सगळं क्लिअर झालं का तर नाही. त्याच्यासाठी हे ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी पण ट्रीटमेंट होते. म्हणजे पहिलं काम असेल आपलं 7 दिवसामध्ये की नैसर्गिकरित्या बायपास करून देणे आणि दुसरं काम असेल ब्लॉकेजेस रिव्हर्स करण्याचं, ते पेशंटला करायचं आहे. त्यासाठी डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं हे गरजेचं आहे. कारण आले कुठून ब्लॉकेजेस तर आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतोय. म्हणून व्यायाम, पथ्य, लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा हेच आपण इथे हॉस्पिटलमध्ये 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकून देतो आणि ते घरी पण फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर पुढचे 3 महिने म्हणजे कुठलेही डिसीज रिव्हर्स होण्यासाठी 90 to 120 डेज लागतात. म्हणून पुढचे 3 महिने पण खूप महत्वाचे आहेत. ते पण पुढचा फॉलोअप पण खूप महत्वाचा आहे. त्यासाठी पूर्वी आपण लिहून द्यायचो की हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते सगळं फॉलो होत नसे. म्हणून आपण आता डाएट बॉक्सच बनवलेला आहे की ब्लॉकेज रिव्हर्स होण्यासाठी रिव्हर्स डाएट बॉक्स, डायबिटीज रिव्हर्स होण्यासाठी डायबिटीज प्रमेय डाएट बॉक्स, स्वास्थ्यम डाएट बॉक्स, वेट रिडक्शनसाठी असे वेगवेगळे डाएट बॉक्स बनवलेले आहेत. आणि ते घरी तुम्ही किती प्रमाणात खाताय, तुमचे जेवण काय आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही एक्सरसाइज काय करताय याच्यासाठी आपण MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप पण नवीन डेव्हलप केलेला आहे की त्यामध्ये पेशंट रोजच्या रोज त्यांचे अपडेट दिले की त्यांच्या गोळ्या औषधं बंद होण्यासाठी पण मदत होते आणि डिसीज रिव्हर्स होण्यासाठी पण मदत होते. तर अशा आपण जवळजवळ 250 जणांची CT अँजिओग्राफी सुद्धा रिपीट केली ह्या लॉकडाऊन नंतर. तर त्याच्यामध्ये 30 ते 70% ब्लॉकेजेस पण आपल्याला ॲव्हरेजली कमी होताना दिसत आहेत. आणि हे फक्त शक्य होतं पेशंटच्या डाएट, एक्सरसाइज, पंचकर्म ह्या ट्रीटमेंटमुळे. त्याच्यामुळे संपूर्ण हृदय शुद्धीकरण मधून नॅचरल वेनी बायपास होते आणि ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी आपण डाएट, एक्सरसाइज ह्या गोष्टी करून डिसीज रिव्हर्स करून घेतला तर नक्कीच आपण विदाऊट सर्जरी कितीतरी दिवस छान राहू शकतो. हे फक्त शक्य होतं संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. अगदीच. तर माधवबागच्या ट्रीटमेंट नंतर बायपास शस्त्रक्रिया टाळण्यास मदत झालेल्या या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. माझं नाव सीताराम किसनराव कानी, राहणार पांगागडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मला थोडा छातीत त्रास व्हायला लागला. मग मी अंबडला दवाखान्यात आलो. अंबड दवाखान्यात आल्यानंतर मला ते डॉक्टरने सांगितलं होतं मला थोडं अटॅकाचा प्रॉब्लेम दिसतंय, तर मग तुम्ही जालन्याला जा. जालन्याला आलो. जालन्याला मला
एक दवाखान्यामध्ये मी तिथं चेकिंग केली. मला डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्यावाले जवळपास 3 ब्लॉकेज आहे, 95% तुमचं बायपास करावं लागतं. तर मग मला त्याच्यानंतर मला माधोबागची माहिती भेटली. मग माहिती भेटले तर आमची एक पाहुणी पहिली येऊन गेली तिथं. त्याने आम्हाला सांगितलं बा तुम्हाला तिथे गेले तर ऑपरेशन कुठलं काही करायची गरज पडणार नाही, तुम्ही बिंदास बायपास करायची काही गरज पडणार नाही, काही नाही तुम्ही जा आणि तिथलं ट्रीटमेंट घ्या. मग आम्ही इथं आलो. तिथे नंतर इथलं ट्रीटमेंट घेतलं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही पहिल्याने 7 दिवस इथं राहिलो. 7 दिवसानंतर आता म्हणजे 5 वेळेस 7 तपासण्या झाल्या आमच्या पूर्ण. तर मला पहिल्याने असं साधं चालता बी येत नव्हतं, म्हणजे दम लागत होता. दम लागायचा मला असं चालायला सुद्धा येत नव्हतं. तर मला आता इथं आल्यापासून मी क्लिअर झालो आणि आज टकाटक आहे. मी आज शेतातला काम करतोय. मी माझ्या शेतात आऊत जनावरं ढोरं सगळं काही काम करतो. आज मला कुठलं काही प्रॉब्लेम राहिलं नाही. कर्म केल्याच्या नंतर शांत वाटतं पुन्हा आणि सगळं असं आपलं सगळं असं फ्रेश शरीर होतं एकदम. तर आत्ताच आपण माधोबागची ट्रीटमेंट घेतलेल्या या रुग्णाचा अनुभव पाहिलाय आणि माधोबागच्या याच चिकित्सेविषयी आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत माधोबागच्या तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही माधोबागच्या वेगवेगळ्या चिकित्सेविषयी सांगितलं, जर हृदयाचा आपण विचार केला तर हृदयाची पंपिंग पॉवर जेव्हा कमी होते तेव्हा हृदयाचा आकार वाढतो, कुठेतरी हातापायाला देखील सूज येते, जिने चढताना आपल्याला दम लागतो, श्वास देखील घेताना आपल्याला त्रास होतो. ही सगळी लक्षणं ज्या रुग्णांना जाणवत असतात त्यांना आयुर्वेदामध्ये काही उपाय आहे का आणि अशी रुग्ण माधोबागमध्ये आल्यानंतर त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो? नक्कीच याच्यावर उपाय आहे. आता हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होणं म्हणजे काय, तर नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करत असतं. कोणाचंच हृदय 100% काम करत नाही. तर ज्यांचं ते 20% करतंय, 25% करतंय, 30% करतंय किंवा 15% करतंय, हे का होतं तर एक तर हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे किंवा क्रोनिक हार्ट फेल्युअरमध्ये, सेकंड थर्ड थिंग की व्हायरल इन्फेक्शनमुळे, आणि बऱ्याच वेळा पोस्टपार्टम म्हणजे प्रेग्नन्सी नंतर काही बायकांमध्ये हृदयाची ताकद कमी होताना दिसून येते. आता याचे लक्षणं काय दिसतात तर हा पंप स्लो काम करत असल्यामुळे त्याला खेचून घेण्याची त्याच्याकडे ताकद राहत नाही. त्याच्यामुळे पायावर सूज येणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, दम लागणे, पोटात पाणी साठणे, छातीत पाणी साठणे, गच्च आवळल्यासारखे होणे, ही सगळी लक्षणे दिसतात की हृदयाची ताकद कमी झाल्यामुळे. आता आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही ट्रीटमेंट करतो याच्याने काय होतं की पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो, म्हणजे जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो. जास्तीत रक्ताचा पुरवठा झाला, हृदयाचा रक्त पुरवठा वाढला की हृदयाची ताकद पण वाढणार आहे. म्हणजे बघा, सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही करणार आहे. पण सेम ॲज इट इज आपण हृदयाकडून काम करून घेतोय पण त्याचा पगार रक्त त्याला मिळत नाहीये, म्हणून ही ताकद कमी झालेली आहे. त्याचा रक्त पुरवठा त्याला वाढला की त्याची ताकद पण वाढणार आहे. त्यासाठी आपण 2D इको, GLS, कार्डियाक इम्पेडोग्राफी अशा वेगवेगळ्या टेस्ट करून पेशंटला फरक दाखवतो. आणि हाच रिसर्च पेपर आपला लॅन्सेट, जो वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे की ज्याच्यामध्ये हृदयाची ताकद जी 40% होती ती +5 ने आपल्या ट्रीटमेंट नंतर इम्प्रूव्ह होताना दिसून येते, असा रिसर्च पेपर आपला सबमिट झालेला आहे. आता याच्यामध्ये जे हार्टच्या हृदयाची ताकद कमी होते त्यामध्ये लाईफ स्पॅन कमी होतो. म्हणजे रिसर्च सांगतो की 1 वर्षामध्ये 90% लोकांना त्रास होऊ शकतो. तर आपले जे पेशंट आहेत जवळजवळ 2006-2010 पासून व्यवस्थित आहेत, फक्त आणि फक्त आपले हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. त्यामुळे आपण विथ रिपोर्ट्स दाखवतो, पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवतो. त्याच्यासाठी सोबत हॉस्पिटलायझेशन, सारखं पाणी साठते म्हणून जे हॉस्पिटलायझेशन होतं ते पण कमी होतं. त्यासाठी डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पंचकर्म अशाद्वारे आपली चिकित्सा होऊन पेशंट आनंदी जीवन जगू शकतात फक्त आपल्या ट्रीटमेंटमुळे. अगदीच. आणि डॉक्टर, बऱ्याचदा आपण हे देखील बघतो की अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाला त्यानंतर देखील छातीत दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्रास रुग्णांना होत असतात.
अशा रुग्णांना देखील माधवबागमध्ये आल्यानंतर काही फरक पडू शकतो का, काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच फरक पडू शकतो. आता अँजिओप्लास्टी किंवा बायपास कुठले इंटरव्हेन्शन इमर्जन्सीमध्ये आपण करून घेतलं, पण कुठेतरी ही फॅक्टर ऑफ ब्लॉकेजेस पण बंद होणं गरजेचं आहे. की आपण शॉर्टकट मार्गाने सर्क्युलेशन चालू करून दिलं, पण पुन्हा पुन्हा त्रास होण्याचं कारण आहे की रेस्टिनोसिस होण्याचे चान्सेस असतात. कुठेतरी ही फॅक्टर ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे. तर हे ब्लॉकेजेस आले कुठून? आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतंय. आता हे ब्लॉक म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस, दगड बसला असं काही नाहीये. हे ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस, दगड बसला असं काही नाहीये. तर आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याचे सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि हळूहळू डिपॉझिट होत तुमचे ब्लॉक तयार होतात. म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस? आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर डिपॉझिट होतंय. म्हणून डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट हे करणं गरजेचं आहे. आणि अँजिओप्लास्टी केल्यानंतर एक भीती असते की अरे माझा स्टेंट हल्ला तर, किंवा त्याला काही प्रॉब्लेम झाला तर ह्या ट्रीटमेंटनी. तर आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही ट्रीटमेंट करतो ती एक्सटर्नल ट्रीटमेंट आहे. त्यामुळे आपल्या हृदयाच्या ठिकाणी जवळजवळ 18 ते 20 अवयव आहेत. त्याच्या आतमध्ये हृदय आहे आणि त्याच्या आतमध्ये एक केसासारखा बारीक स्टेंट घातलेला असतो. त्यामुळे आपण जी काही एक्सटर्नल ट्रीटमेंट करतो त्याच्याने त्याला काही हार्मफुल नाही, रादर फायदाच होणार आहे. की आपण कोलॅटरल फॉर्मेशन करून सर्क्युलेशन वाढवणार आहोत आणि आपलं लाईफ स्पॅन वाढवून देणार आहोत. हे फक्त शक्य होतं हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या चिकित्सेमुळे. अगदीच. तर हृदयासंबंधित या सर्व त्रासातून आराम मिळवलेल्या या आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूयात. मेरा नाम रमेश शुक्ला है। एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ मैं। लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी, लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रेडिक्टेबल भी हो जाती है। 1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया। इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा। एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70 और 90% ब्लॉकेजेस है। अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे। कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं ऑल्टरनेटिव ट्रीटमेंट, ऑल्टरनेटिव थेरेपीज़, ऑल्टरनेटिव मेडिसिन ढूंढने लगा। इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि साने केयर माधवबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊं। फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधवबाग में मिला। जो मेरा वज़न 70 केजीज था, 6 दिन में ही 6-7 किलो कम हो गए। मेडिसिन रेगुलरली, योगा, डाइट, वो जैसे ही माधवबाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा। फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं, जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ। मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कलसूबाई पीक चढ़ते हैं। हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कलसूबाई पीक तक चढ़ के आया हूँ। बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी, जब तक हम ना चाहें। और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए। हमेशा पॉजिटिव रहिए। बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट। तर आत्ताच आपण माधवबागची चिकित्सा घेतलेल्या या रुग्णाचा अनुभव पाहिला आणि डॉक्टर, बहुधा ज्या रुग्णांमध्ये ब्लॉकेजेस असतं त्यांना वेगवेगळे त्रास देखील असतात. BP झालं, डायबिटीज झालं, अतिलठ्ठपणा झाला, तर या सगळ्यामधून देखील रुग्ण कसे बाहेर येऊ शकतात? बघा, हार्ट डिसीज होण्यासाठी एक कारण तर नक्कीच हवे. तर त्याच्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड असणं, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी असणं, एंडोथेलियल डिस्फंक्शन असणं, हे सगळी विविध कारणं आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी. तर याची पण चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून. की हे जर डायबिटीजच आपण छान करून ठेवला तर पुढचा हार्ट डिसीज पण कमी होणार आहे. म्हणजे डायबिटीज म्हणजे काय, तर आपण काहीही खाल्लं, पोळी भाजी
सलाड, नॉनव्हेज, तिखट मीठ शरीरात आत गेले की साखरच तयार होते. ही साखर रक्तवाहिन्यामध्ये रक्तासोबत फिरत असते आणि प्रत्येक मांसपेशीचं खाद्य असतं साखर. त्या मांसपेशीपर्यंत ही रक्तातली साखर मिळण्यासाठी इथे इन्सुलिनचे दरवाजे असतात. इन्सुलिनचे दरवाजे ओपन झाले की ती रक्तातली साखर घेतात आणि मांसपेशीला त्याचं खाद्य मिळतं. ही झाली नॉर्मल इन्सुलिनची सायकल. पण जो हा टाईप 2 डायबिटीज असतो, जो वयाच्या 20व्या वर्षानंतर होतो, अचानक हे इन्सुलिन तयार होणं बंद होईल का? तर नक्कीच नाही. इन्सुलिन तयारच होत असतं, पण इन्सुलिनच्या दाराची एक प्रकारचा रेजिस्टन्स येतो. त्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढते आणि मांसपेशीला त्याचं खाद्य मिळत नाही, म्हणून वीकनेस, लिथार्जी, चिडचिडेपणा, पाय दुखणे ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर नक्कीच आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणमध्ये डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्रामनी 90 दिवसामध्ये आपण डायबिटीज पासून मुक्त होऊ शकतो. ते फक्त आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटचे. अगदीच. त्यामुळे जीवनशैलीमध्ये जर आपण बदल केला तर नक्कीच या आजारांपासून आपण बाहेर येऊ शकतो. आणि याच ट्रीटमेंटबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.